नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड. सलग 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू. नाशिकात सराफा व्यावसायिकांवरच्या छाप्यात 26 कोटींची रोकड जप्त. 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेजही हस्तगत. नाशिकमधल्या सराफा व्यावसायिकांवरच्या छापेमारीत बंगल्यातल्या फर्निचरच्या आत पैशांची रोकड आढळली. आयकर चुकवल्याच्या संशयावरून कारवाई झाल्याची माहिती. नाशिकात सराफा व्यावसायिकांवर सलग 30 तास आयकर विभागाची कारवाई. नाशिक, नागपूर आणि जळगावमधल्या 3 पथकांची संयुक्त कामगिरी. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील पाणीसाठ्यात मोठी घट. 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक. नाझरे धरण कोरडं पडल्यानं 56 गावांवर पाणी टंचाईचं संकट. पुरंदरमधील 40 तर बारामतीमधील 16 गावं पिण्याच्या पाण्यासाठी नाझरे धरणावर अवलंबून. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या खैरखेडा गावातली पाणी टंचाई कायम. पाण्यासाठी गावातल्या नागरिकांची डोंगरकड्यावरनं 1 किलोमीटरची पायपीट. छत्रपती संभाजीनगरमधल्या हर्सुल तलावात 15 दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक. मृत साठ्यातून रोज 5 MLD पाण्याचा उपसा. यवतमाळमध्ये विक्रमी तापमानाची नोंद. तापमान 45.5 अंशांवर. गेल्या 5 वर्षातलं हे सर्वाधिक तापमान. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात 64 शीतकक्ष सुरू. मालेगावमधलं तापमान उच्चांकी स्तरावर. तापमान 43 अंशांपर्यंत. उन्हाच्या दाहकतेमुळे नागरिक प्रचंड हैराण. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये उष्माघातामुळे 24 तासात 2 जणांचा मृत्यू. काल घोसला गावातल्या सुमन पवार नावाच्या 17 वर्षीय तरुणीचा उष्माघातामुळे मृत्यू. जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या 8 दिवसांपासून मृतदेहांचा खच. 50 पैकी 16 मृतदेह बेवारस असल्याची माहिती. काही मृतदेह विविध आजारांमुळे ग्रस्त तर काहींचा उष्माघातानं मृत्यू. जळगावातल्या रावेर आणि जामनेरला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा. केळी बागांचं मोठं नुकसान. घरांवरचे पत्रे देखील उडाले. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. उमरगा तालुक्यातल्या भांताळ गावातल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू तर अनेक दुकानांची छतं उडून गेल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान. नंदुरबारमध्ये आठवड्याभरापासून वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक कमी. आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरांमध्ये वाढ. सततच्या वातावरण बदलामुळे नांदेड जिल्ह्यातल्या केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी. केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमधल्या बाजारात भुईमुगाचे दर घसरले. भुईमुगाला 4.5 ते 6 हजारांचा दर. क्विंटल मागे तब्बल 1000 रुपयांची घसरण. नाशिकमधल्या गोदावरी नदी पात्रातील पाणवेलींचा थर हटवण्यास सुरुवात. पावसाळ्यापूर्वी पाणवेली काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळ्याचा आरोप. दुष्काळ आणि अतिवृष्टीसाठीच्या निधीतील सुमारे 6 ते 7 कोटी रुपयांवर बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला. स्वतंत्र भारत पक्षाकडनं चौकशी आणि कारवाईची मागणी. येत्या 2 जूनपासून भाविकांना पंढरपूरमधल्या विठू रखुमाईचं पदस्पर्श दर्शन पुन्हा घेता येणार. मंदिर संवर्धनाच्या कामासाठी गेल्या 3 महिन्यांपासून पदस्पर्श दर्शन बंद होतं. आजपासून मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद. शासकीय आदेशानुसार पावसाळी खबरदारी म्हणून किल्ल्याला कुलूप. समुद्र किनाऱ्यावरील बोटिंग आणि स्पोर्ट्स राईड्स देखील बंद होणार. गणपतीपुळे समुद्रकिनारी असलेली दुकानं 31 मे पासून बंद करावी लागणार. वातावरणातले बदल आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. समृद्धी महामार्गावरून 1 कोटी वाहनांचा प्रवास. MSRDCला 725 कोटी रुपयांचा महसूल. समृद्धीवरून डिसेंबर 2022 ते 23 मे 2024 पर्यंत तब्बल 99 लाख वाहनं धावली. नाशिकच्या आजंगला गावात लहान मुलांमध्ये झालेल्या वादानंतर 9 वर्षीय बालिकेचं अपहरण करून हत्या. 2 जणांना मालेगाव तालुका पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुलीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. अजंगला ग्रामस्थांची मागणी. जालन्यातल्या औद्योगिक वसाहतीजवळ SBIचं ATM फोडलं. 8 लाखांची रक्कम चोरीला गेल्याची माहिती. गेल्या 6 दिवसात जालन्यात ATM चोरीची ही दुसरी घटना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.